नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक. स्वागत आहे आपलं ABS ब्लॉग यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण अशा एका ठिकाणी चाललेलो आहे, ज्या ठिकाणी आपल्या कोल्हापूरमधील सहसा लोकांना याविषयी माहिती नसेल. तर जे लोक कोल्हापूरचे आहेत किंवा आपल्या आसपासचे राधानगरी असेल किंवा करवीर तालुक्यातले असतील, त्या लोकांना ही माहिती असेलच. पण मला असं वाटते की ठराविक लोकांना, त्या देखील लोकांना माहिती नसेल. अशा ठिकाणी आपण एका स्थळाला भेट द्यायला चाललेलो आहे. या ठिकाणी आपण चाललोय, जो चाललेला रूट आहे किंवा तर ठराविक लोकांना या ठिकाणचं हे लोकेशन माहिती असेल. आता हे मंदिर कुठलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. हळदी या ठिकाणी जेव्हा आपण कुर्डूस गावाला जातो त्या रूटवरती जातानाचा हा रोड आहे. तिथं अशाच पद्धतीचं ते पण महालक्ष्मीचंच मंदिर आहे आणि जिथं आपण चाललेलो आहे ते देखील एका लक्ष्मीचंच मंदिर आहे. ठीक आहे. तर असंच आपण आता पुढे देखील अन्य अशी कोणतीही धार्मिक स्थळं वगैरे ते आपल्याला जर माहीत पडली आपल्या आसपास, तर ती देखील आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तर असंच आपण आता प्रवास करत पुढं आलेलो आहे. आता हा आहे बाचणीचा पूल. म्हणजे अशा तशा दोन बाचण्या आहेत, हळदी बाचणी आणि किमळी बाचणी. तर त्यातलं ही किमळी बाचणी. आणि हे बघा बाचणीची नदी, त्यावरती हे घाटावरचं. तर अशा पद्धतीनं आपण बाचणीतून पुढं आलेलो आहे. ते डायरेक्ट सावर्डे या गावात. तर सावर्डे या गावामध्ये आपण आलेलो आहे. सावर्डे गावातून पुढे आल्यानंतर हा इथं क्रांती चौक म्हणतात, म्हणजे इथे क्रांती तरुण मंडळ आहे. तर त्या चौकातून आपण राईड घेतलेला आहे आणि त्या राईड घेतल्यानंतर तिथून पुढे सरळ गेलेलं. असं काय आम्हाला पण ही माहिती नव्हतं. आम्ही पण असंच विचारत गेलो. तुम्ही जर कधी गेलात तर त्या बाजूला तुम्ही असंच विचारत जावा, कारण विचारल्यामुळं काय कमीपणा वाटण्याचा काय सवालच येत नाही. आणि लोक सांगतात नाही असं नाही. आता इथं आम्हाला सांगितलं तर आम्ही तिथनं पुढे गेलो. तिथे आम्हाला पत्ता सांगितलेला होता की पुढे जावा आणि उजव्या हाताला तुम्हाला कमान दिसेल लक्ष्मीच्या मंदिराची, त्या कमानीतून सरळ वरती जावा. ठीक आहे. असं त्यांना धन्यवाद म्हणलं आणि पुढे आम्ही देवळाच्या दिशेने निघून गेलो. असंच आहे सगळा. तिथं जाईस तोपर्यंत अशा पद्धतीने रोड आहे आणि पूर्ण देवळाच्या तुम्ही पायथ्यापर्यंत जाऊ शकताय. अशा पद्धतीने पायथ्यापर्यंत म्हणजे देवळापर्यंत जाऊ शकताय. असं काय डोंगरावरती नाही, पण देवळापर्यंत तुम्ही जाईल अशा पद्धतीचा रोड आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं समोर मंदिर आहे. आणि सुरुवातीला एवढं म्हणजे मंदिर हे असं एवढं मोठं ह्याची प्रस्थापना केलेली नव्हती. आता ही सभागृह वगैरे तिने हे लेटेस्ट आत्ता बांधकाम केलेलं आहे. आणि पहिल्यांदा एक छोटंसं म्हणजे एक 10 बाय 10ची एक शिळा, आपल्या समोर आपली शिळा असते, देवाची शिळा म्हणतोय आपण त्याला, ती शिळा होती. आणि त्यानंतर त्याच्या साईडला फक्त एक 2-2 फुटाचं बांधकाम, दगडी बांधकाम होतं आणि अशा पद्धतीचं ते मंदिर होतं. आणि नंतर त्याचं जसं प्रस्थ वाढत गेलं तसं ते मंदिराची ही अशा मंदिर स्वरूपामध्ये त्याची मोठी भव्य रूपांतर करण्यात आलं. तर पुढं सभागृह, मागं हे असं मंदिर हे आहे बघा. हे मंदिराचं सभागृह अशा पद्धतीनं आणि हे आतमध्ये ती शिळा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हे जे मंदिर तुम्हाला दिसते हे प्राचीन मंदिर होतं. आधी पहिल्यांदा हे अशा पद्धतीचं या ठिकाणी कोणतेही मंदिर स्वरूप नव्हतं किंवा हे बांधकाम वगैरे नव्हतं. हे नंतरनं करण्यात आलं. हे शेड म्हणा, हे या ठिकाणी मागे बॅक साईडला हे मंदिर तुम्हाला दिसते ते हे म्हणा, हे पूर्ण पहिला आधी जंगल एरियामध्ये होतं. प्राचीन स्वरूपामध्ये असलेलं आतमध्ये छोटंसं मंदिर, फक्त ज्या ठिकाणी एक शिळा होती त्या शिळ्याचं रूपांतर आज या अशा भव्य अशा मोठ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये तयार झालेला आहे. हा बघा मंदिरचा आसपासचा परिसर. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते. हजारो लाखो भाविक या ठिकाणी यात्रेला जमावतात. आसपासची गावं असतील किंवा ह्या गावातली मोठी यात्रा, या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरवली जाते. तर आपण असेच आणखी आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.